अनेकदा आपल्या रोजच्या बोलण्यात विनोद, थट्टा, उपहास आदी प्रकार त्या निमित्ताने येतात. समोरचा जर हे जाणून घेऊ शकला नाही तर मात्र त्या बोलण्याचा विपरीत परिणाम दिसून येऊ शकतो. पण हे सर्व परस्पर विश्वासावर आधारित असतं. जर आत्यंतिक विश्वास नसेल तर ह्या बोलण्यातील मर्म तुमच्यापर्यंत येणे अशक्य आहे. दत्त महाराजांनी अनेकदा आपल्या भक्तांशी संवाद साधताना असे श्रद्धेचा कस पाहणारे उद्गार काढले आहेत. यात आधी दत्त महाराजांच्या बोलण्यातील मर्म कळणे आवश्यक ठरते. अन्यथा हे न कळल्यास श्रद्धा, विश्वास या गोष्टी कसोट्यांवर खऱ्या ठरत नाहीत. तर मंडळी, दत्त महात्म्यात आणि गुरुचरित्रात अशी अनेक उदाहरणे आहेत. दत्त महात्म्यात गर्गमुनींच्या मार्गदर्शनाने कार्तवीर्य माहूर पर्वतावर दत्त महाराजांच्या सेवेला आला होता. अनेक प्रकारची सेवा कार्तवीर्याने केली. यात पादसंवाहन, नाना पदार्थ आणून देणे, फळे, हार आणणे आदी कामे होती. निद्रा आणि आळस यांचा त्याग करून कार्तवीर्याने ही सेवा केली. मात्र एके दिवशी दत्त महाराजांनी एक लीला दाखविली. केवळ नेत्रकटाक्षाने कार्तवीर्याचे बाहू गळून पडले. दत्त महाराज यावर म्हणाले, अरे कार्तवीर्या, हे तुला मिळालेले अशुद्ध संगाचे फळ आहे. माझा संसर्ग दोष हा असा आहे. तेव्हा हे अरिष्ट समजून इथून पळ काढलास तर उत्तम. यावेळी कार्तवीर्याने गर्गमुनींच्या उपदेशाचे स्मरण केले आणि दत्त महाराजांची स्तुती केली. परिणाम स्वरूप महाराजांनी प्रसन्न होत अनेक वरदाने कार्तवीर्याला दिली. अत्याधिक श्रद्धा व विश्वास, आणखी काही नाही. अशाच प्रकारे गुरुचरित्राच्या 48व्या अध्यायामध्ये शेतकरी आणि नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज यांचा संवाद आहे. गुरु महाराजांनी पीक कापून टाक म्हटल्यावर त्या शेतकऱ्याने सर्व पीक कापून टाकले. अनुष्ठानाहून परत येताना गुरु महाराजांना शेतकऱ्याने ते कापून टाकलेले पीक दाखवले. यावर श्री गुरु म्हणती तयासी, वाया कापिले म्हणून विनोदे तुझं सांगितले, तुवा निर्धार कापिले. विनोदे तुझं सांगितले. यावर त्या शेतकऱ्याचा दृढ विश्वास काय म्हणतोय पहा. तुमचे वाक्य भले, तेची मज कामधेनू. दत्त महाराजांचे कोणत्याही अनुषंगाने बोल येऊत ते कल्याणकारकच ठरणार, यात शंका नाही. मग शतपटीने धान्य देत महाराजांनी त्या शेतकऱ्याचे कल्याण केले. त्यामुळेच विश्वास हा महत्त्वाचा ठरतो, हेच खरे. तर मंडळी, त्यामुळेच देवावर पूर्णपणे विश्वास ठेवा. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.